नमस्कार मित्रांनो, उद्यापासून सुरू होतोय पितृपक्ष, म्हणजेच आपल्या पितरांचं स्मरण करण्याचा आणि त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवण्याचा पंधरवडा. उद्याची तिथी आहे भाद्रपद कृष्ण प्रतिपदा आणि या दिवशीच या संस्कारमय पर्वाची सुरुवात होते. प्रतिपदेच्या दिवशी मुख्यत्वे नव्याने गेलेल्या पितरांचं स्मरण केलं जातं. मागील वर्षात जे आपल्यातून निघून गेले त्यांचं स्मरणही या दिवसाची खरी भावना आहे. नवीन गेलेल्या व्यक्ती म्हणजे अजून त्यांची आठवण ताजी असते. त्यांचं हास्य, त्यांचे बोल, त्यांनी केलेले कार्य अजून डोळ्यांसमोर असतं. त्यांच्या आवाजाचा प्रतिध्वनी, त्यांच्या हातांचा स्पर्श अजून डोळ्यासमोर असतो. या दिवशी तर्पण, पिंडदान, पाण्याचं अर्पण करून आपण त्यांना नमन करतो. यामागे एक सुंदर संदेश आहे. जीवन अनिश्चित आहे, पण आठवण अमर आहे. म्हणून आपण गेलेल्यांचा आदर करत त्यांच्या चांगल्या गुणांचा स्वीकार केला पाहिजे. आज आपण ज्या प्रिय व्यक्तीला गमावलंय तिची आठवण काढताना डोळ्यात पाणी येतं, पण त्याच वेळी मनात कृतज्ञताही जागते, कारण त्यांच्यामुळेच आपला संसार उभा राहिला आहे. त्यांच्या स्मृती आपल्याला शक्ती देतात. प्रतिपदेचा हा दिवस म्हणजे त्या नव्याने गेलेल्या पितरांना मनःपूर्वक प्रणाम करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, पितृपक्षाची ही सुरुवात आपण भावपूर्ण स्मरणाने करूया. आणि लक्षात ठेवा, स्मृती हीच खरी संपत्ती आहे. गेलेल्यांना नमन करून त्यांचं कार्य, त्यांचे संस्कार पुढे नेणं हीच खरी पितृसेवा आहे. आपला दिवस आणि रात्र चिंतनशील व प्रेरणादायी जाओ. श्रीराम.